चांदवड तालुक्यातील मालसाने येथील नवनिर्मित श्री नमोकार तीर्थ पावन नगरीत शुक्रवारपासून ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला। गणाधराचार्य 108 श्री गुरु कुंतुसागरजी महाराज आणि आचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात 351 जिनबिंबांच्या भव्य रथयात्रेने अवघी नमोकार नगरी दुमदुमली। जैन धर्मियांच्या जयघोषाने आणि भक्तीच्या रंगात न्हावून निघाली। महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच विधींना सुरुवात झाली। यज्ञशाळेत कलश स्थापना आणि अखंड दीप प्रज्वलित करून विश्वशांती यज्ञाचा श्रीगणेशा करण्यात आला। सकाळी 8 वाजता निघालेल्या भव्य रथयात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। 3 बँड पथकांच्या निनाद हत्तीवर विराजमान सौंधर्म इंद्रनीलम अजमेरा व कीर्तिजी अजमेरा आणि त्यामागे चालणारे सुवर्ण व चांदीचे रथ यामुळे जणू प्रत्यक्ष स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याचा भास होत होता। आंतरराष्ट्रीय पंचकल्याण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारे यांच्या हस्ते मुख्य मंडपाचे उद्घाटन झाले, तर सकाळी 11:20 मोठ्या जयघोषात मुख्य समवर्षरण मंदिरात ध्वजारोहण संपन्न झाला। महत्त्वाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी विशेष विधींचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 10 वाजता 81 कलशांसह महिलांची भव्य घट यात्रा निघाली। दुपारी 1 वाजता बालब्रह्मचारी मोनिका दिदी, निधी दिदी आणि सरला पांडे यांच्या जैनेश्वर दीक्षा हा त्याग आणि वैराग्याचा सोहळा होणार झाला। रात्री 7 वाजता माता लक्ष्मी देवीचे 16 स्वप्न दर्शन आणि गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार विधी पार पडला। या सोहळ्याचे विशेष मुख्य आकर्षण म्हणजे उद्या रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबत मंत्री गिरीशजी महाजन, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे। विशेष अतिथींच्या उपस्थितीत भव्य धर्मसभा पार पडणार असल्याची माहिती प्रचार प्रसार संयोजक पारस लोहाडे, विनोद पाटणी व भूषणजी कासलीवाल यांनी दिली। प्रबंधभूमी न्यूज मीडिया नेटवर्क, चांदवड, नाशिक, महाराष्ट्र। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।